मंडळींनो तुमका प्रश्न पडला असत की मी हैसर सफाळ्याक काय करतोय. तर मंडळींनो 7 समुद्र पार करून मी पोचलोय सफाळ्याच्या द वीर गावकरी हॉटेलमध्ये. भुतूर जाऊन बघितलंय तर हा भला मोठा हॉटेल. फ्री वायफाय होतो म्हणून आधी लगेच कनेक्ट करून घेतलं. नंतर थोडा डिप्रेशन इला होता म्हणून त्यांनी मोटिवेशन दिलं. हॉटेलचं ॲम्बियन्स जाम चांगलं होतं. तुमची बारकी गाठी उगाच कंदाल करत असतील तर त्यांच्यासाठी सबसिडी आणि इतर गेम पण ठेवलेले आहेत. त्यांना ते गेम खेळू द्या आणि तुम्ही पटकन जेवू द्या. म्हणून आम्ही आधी मेन्यू कार्ड बघलो तर माझी नजर वैत्या खेकड्यावर पडली. खेकडो भलो मोठं होतो. या मेलो मारता उगाच शायनिंग मारता. एक पोरगी याच्याकडे कोण बघणार नाही. पापलेटा माझ्या बायलेपेक्षा जास्त आठवण तुझी काढलंय. तू किती राहता तुझी पण जाम आठवण काढली. रोज संध्याकाळचं मालवणच्या किनाऱ्यावर जाऊन बसायचं. बोमला तू फक्त मुंबईतच मिळतस म्हणून आज मला सफाळ्याक येऊ लागला. हॉटेल गावकरी मध्ये भरलेलो पापलेट, बांगडो, बोंबील, प्रॉन्स लॉलीपॉप, चिकन थाळी, सुरमई थाळी, भरलेलो खेकडो. जेवण बघून मका कळलाच नाही काय खाऊ नि काय नको असं झालं होतं. माझ्या औशीची आठवण झाली मका. ह्यो दगड नुसतं खात राहता बाई. खाय गेलो तरी नुसतं चरत राहतं. ह्याच्यामुळेच भारतात तुटवडो पडलो. भाई तो खेकडो खाऊ अडकीत तो कशाक दिल्याने काय माहिती. फॉरेनर लोकांसाठी हा वाटतं. हे जेवणात कधीच सोडो नाही वापरत. चांगल्या प्रकारचं तेल वापरतात. अस्सल घरगुती कोकणी मसाले वापरतात. म्हणून कितीही खाल्लत ना तरी पोटात गडबड व्हायची नाही. सोलकढी प्यायलंय आणि मी आता लय जड झालंय. आता मी काम करते. वाईच उशी घेऊन इथेच टकली टेकवतोय.